आज बघितलं तर महाराष्ट्रातलं चित्र हे महिलांच्या सुरक्षिततेबाबत अत्यंत भयभीत होत चाललं आहे. बदलापूरमधील घटना असेल, पुण्यातील असेल, अकोल्यातील असेल किंवा कोल्हापूर, या वारंवार होणाऱ्या घटना हे सांगत आहेत की या सरकारच्या कालावधीत महिला अत्यंत असुरक्षित आहेत. या घटनेचा निषेध म्हणून कोल्हापूर युवा सेना, युवती सेना, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या वतीने भगिनी रक्षणासाठी शक्ती कायदा अंमलात आणावा यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अशा अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा देणारा शक्ती कायदा अंमलात आणला होता, पण त्या कायद्याची अंमलबजावणी अजून देखील झालेली नाही. म्हणून आज कोल्हापूर शहरातील बिनखांबी गणेश मंदिर परिसरात कोल्हापूर युवा सेना, युवती सेना यांच्या वतीने हा कायदा लवकरात लवकर यावा यासाठी येणाऱ्या जाणाऱ्या माता भगिनी यांची स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. रविवारी सकाळी 11 वाजता या मोहिमेची सुरुवात झाली. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख मंजित माने यांनी भगिनींच्या रक्षणासाठी शक्ती कायदा करावा व असे झाले नाही तर भगिनी स्वतः कायदा हातात घेऊन नराधमांना धडा शिकवतील असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी उपस्थित शिवसेना उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, महिला आघाडी संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे, शहर प्रमुख रवी इंगवले, युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने, युवती जिल्हाप्रमुख पूनम पाटील, उपजिल्हाप्रमुख श्वेता सुतार, शहर अधिकारी योगेंद्र माने, शहर समन्वयक चैतन्य देशपांडे, प्रथमेश देशिंगे, रोहित वेढे, लतीफ शेख, प्रिया माने, सिद्धेश नाईक, आदित्य जाधव, आकाश शिंदे, रुद्र चौगले, आदर्श खडके, आकाश लोंढे, सुफियान कच्ची, प्रतीक क्षीरसागर, सोनिया चव्हाण, सिद्धी दामुगडे आदी उपस्थित होते.